33 मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारानिमित्त शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर बेलपाडा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून मोटार रॅली काढण्यात आली। यावेळी नागरिकांना महाराष्ट्रात परिवर्तन आणण्यासाठी मशालीलाच मत देण्याचं आवाहन आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आले। रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, रायगड संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, शेकाप माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, शेकापचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि महाराष्ट्रातून इंडिया आघाडीला, महाविकास आघाडीला जास्तीत जास्त यश मिळेल अशी अपेक्षा आहे। तसंच लडाख असेल, बिहार असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, इथे देखील इंडिया आघाडीला चांगली मतं मिळतील आणि सीट्स मिळतील अशी अपेक्षा आहे। आज खास मावळमध्ये संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ तुम्ही आलेला आहात, कसं पाहताय? समोरच्या उमेदवाराला काय आव्हान करायला, नागरिकांना काय? भावी खासदारांना आज भेटायला आलो आणि जनतेचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे। कारण एक महत्त्वाचं आपण पाहिलं असेल, आधी पण आम्ही इथे अनेकदा आलेलो आहोत। मागच्या महिन्यात मला वाटतं निवडणूक सुरू होण्याच्या आधी 6च्या 6 मतदारसंघांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी होत्या, मेळावे होते आणि जणू काही सभा असतील असंच त्याने रूप होतं। बिलकुल नाही, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष विरुद्ध गद्दार गँग, घाबरट गँग अशी आहे। पण मी कधी जर तरवर जात नाही। आमचा विषय एवढाच आहे, आम्ही महत्त्वाचे विषय जे घेऊन बोलत आहोत, बेरोजगारी असेल, महागाई असेल, 10 वर्षापूर्वी असेल, 5 वर्षापूर्वी असेल, भाजपसोबत जाऊन फसलो होतो। आम्हाला वाटलं होतं अच्छे दिन येतील, देशात काहीतरी चांगलं होईल, पण आज आपण पाहतोय हे जे महत्त्वाचे विषय होते, महागाई असेल, बेरोजगारी असेल, महिलांवर वाढता अत्याचार असेल, शेतकरी आत्महत्या असेल, ह्याच्यावर भाजप आज चकार शब्दात अडत नाहीये। आज मटन, मांस, मच्छी आणि कोणी काय घालावं आणि कोणी कसं वागावं ह्याच्यावर सगळं चाललेलं आहे। 10 वर्षाच्या बहुमताच्या सरकारनंतर कोणाकडूनही ही गोष्ट अपेक्षित नसते, काय काम केलं ते तर दाखवा। ती महाशक्ती त्यांच्या सोबत आहे, मागे आहे आणि जो पक्ष गेले 10 वर्ष देशावर राज्य करतोय त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर बोलावं आणि अशा खोट्या भूलथापा माराव्यात की जी कामं केलीत ती बोलावं। जेव्हा आपण ह्याच्याबद्दल बोलतो तेव्हा ते भलतीकडे विषय नेतात, जेव्हा एकाकडे आपण महागाईबद्दल बोलतो तर दुसरीकडे विषय नेतात। जेव्हा भाजप हरायला येतं तेव्हा ते धर्मांमध्ये वाद निर्माण करतात, जिल्ह्यांमध्ये वाद निर्माण करतात, जातींमध्ये वाद निर्माण करतात, पण मुद्द्याचं बोलत नाहीत। मुद्द्याचं बोला ना, महागाईबद्दल बोला। तुम्ही उगाचचं काहीतरी अफवा पसरवण्यापेक्षा हे अफवा पसरवण्याचं काम त्यांचं नाहीये, त्यांनी करूही नाही आणि जर करत असतील तर त्या पदावर बसू शकत नाही। की आपण महाराष्ट्र हिताचा विचार करून मतदान करावं। आपण पाहिलं असेल पहिल्या 3 टप्प्यामध्ये असंच झालेलं आहे, पुढच्या देखील 2 टप्प्यांमध्ये हे होणार आहे। महाराष्ट्रातले मतदार असतील, इतर राज्यातले देखील असतील, भाजपची यशोगाथा एवढीच राहिलेली आहे। आत्ता पण तुम्ही इथे कोणाला विचारा, प्रत्येकाला वाटत असेल मला 15 लाख माझ्या खात्यात नाही आले पण कोणाला तरी मिळालेलं आहे, माझं शेतकरी म्हणून उत्पन्न दुप्पट झालं नसेल पण कोणाचं तरी झालेलं आहे। दुर्दैव देशाचं हेच आहे की आपण ह्या भूलथापांमध्ये गेले 10 वर्ष फसलो, आता आपण फसणार नाही। महाराष्ट्राने हा विचार करावा की गेले 2-2.5 वर्षामध्ये जे भाजपाने घाणेरडं राजकारण केलेलं आहे, अगदी खालच्या पातळीचं राजकारण केलेलं आहे, मग 2 पक्ष फोडणं असेल, एक परिवार फोडणं असेल, जे काही अस्तित्व निर्माण केलेली आहे, हे सगळं करून सगळे उद्योग जेव्हा गुजरातला पाठवलेत, भाजपला आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं आणि गद्दारांना आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं, मतदानाच्या दिवशी हा विचार करा।